आपलं कोपरे मांडव्याचा जो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, शासनाचे टँकर सुरू आहेत, परंतु ते टँकर पुरेसे नाहीत. लोकांना झऱ्यावरनं पाणी घ्यावं लागतं. जलयुक्तचे मी आता खूप सर्वे केले जाऊन. आता तुम्हाला मी सांगतो, मुथाळणे झालं, बरेचसे आता आदिवासी गावातली काही गावं झाली. तुम्ही जर गेले तर आलमं झालं, आलमं तर 50 वर्ष होतं. ही सगळी गावे आम्ही आता टँकर मुक्त केली. तर तिकडे कोपरे मांडवे सगळं टँकर मुक्त करू आपण हळूहळू. टँकर मुक्त 100% करू. आणि तिथे सुद्धा आपल्याला एक सर्वे केला पाहिजे. एमआय टँक हे नाव गोड आहे ना, हे मी खूप दिवस जरा ऐकतोय, पण याच्यावर कोणी कामच ते नाव आता नाही. बोथट झालं, त्याच्यात काही प्रगती होत नाही. अपेक्षा दादा अशी आहे की तुम्ही एखादी चक्कर मारावी किंवा पाहावं. नाही, मलाच मारायचं म्हणून मी 2 महिने पुढे जाणार नाही तालुका सोडून. मला तेच काम करायचं आहे. अधिकारी मी आणि सगळं सर्वे करायचं आहे. कुठेतरी केलं पाहिजे. मला बुडीत बंधारे पण बांधायचे, आदिवासी बांधवाचे. बुडीत बंधारे सुद्धा वंचित आहे. धरणं त्यावेळेला होऊन गेली, पण त्या बिचारांना पाणीच ठेवलं जात नाही. त्यांचा अधिकार पहिला आहे पाण्यावरचा, ज्याने आपल्या जमिनी दिल्या त्यांचा. कृष्ण खोऱ्याचं पाणी संपलं आणि त्यामुळे काहीतरी अडचणी येते असं मागच्याच ते सांगण्यात आलं होतं तुम्ही लोकप्रतिनिधी नसताना. पण त्यात एमआय टँक आणि तिथलं कोपरमांडवचा प्रश्न कसा सुटू शकतो काय? नाही, मला तर मी अननोन आहे, त्या नवीन गोष्टी आहे माझ्यासाठी. मी जोपर्यंत तिथे जात नाही, सर्वे हे करत नाही, तोपर्यंत मला काही तिथली माहिती कळणार नाही. माझ्यासाठी वडदचा उजवा कालवा चालू करून देणं ही प्राथमिकता आहे. माझी दुसरी गोष्ट की कोपरा मांडवाच्या लोकांना पाण्याच्या वरतीमध्ये स्वयंपूर्ण करणं हे एक आहे. आदिवासी भागाच्या बुडीत बंधाऱ्यांना ताकद देऊन त्यांना त्यांचं पाणी आरक्षण करणं हे माझी आव्हानं यावेळेला आहेत. बाकी कामं तर आम्ही करू. रस्त्या बाबतीमध्ये आपण फुलफिल होऊन जाऊ, काय अडचण येणार नाही. 6 प्रवेशद्वार आपण सांगितलेत. एकनाथ शिंदे साहेबांनी त्याची ऑर्डर करायला सांगितलेली आहे. त्यामुळे त्यांनी मनावर घेतलं की 1 ते 1.5 वर्षामध्ये 6 महत्वाचे प्रवेशद्वार छत्रपती शिवरायांचे उभे राहत आहेत.